रामकृष्ण हरी माऊली. निर्गुणाचे भेटी या आपल्या वारीविशेष कार्यक्रमामध्ये ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीतील योगचिंतन ऐकत आपण आपल्या रेडिओ वारीचा प्रवास करतो आहोत. विठ्ठलाकडे पोहोचण्यासाठीचा हा प्रवास आनंददायी आहेच, पण त्याचबरोबर तो ज्ञान देणारा सुद्धा ठरतो आहे. आणि हे ज्यांच्या कृपेमुळे शक्य होतंय त्या माऊलींना वंदन करून निर्गुणाचे भेटीच्या आजच्या भागाला सुरुवात करूया. ज्ञाने ज्ञानेश्वरातील योगचिंतने हा विषय आपण यावर्षीसाठी घेतलेला आहे. या विषयांचं लेखन केलेलं आहे हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी आणि यांचं अभिवाचन मी माधुरी आपल्यासमोर करते. भगवंताने अर्जुनाला कर्मयोग समजावून सांगितलेला आहे आणि त्यानंतर ज्ञान संन्यास योगाकडे त्यांचा संवाद पुढे जाणार आहे. आपणही या वारीच्या प्रवासामध्ये जाणून घेऊया की ज्ञान संन्यास योगामध्ये भगवंताने अर्जुनाला कोणता उपदेश केलाय. ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, ज्ञान संन्यास योग. ज्ञानेश्वरीतील 4था अध्याय ज्ञान संन्यास योग या नावाने ओळखला जातो. या अध्यायात ज्ञानाचं महत्त्व आणि संन्यासाचं स्वरूप सांगितलेलं आहे. शिवाय या अध्यायामध्ये अक्षय कर्मयोग सांगितलेला आहे. कर्मसन्यास म्हणजे कर्माचा संन्यास नाही, तर कर्मातील संन्यास आहे. कर्म सोडून द्यायचं नाहीये, तर केलेल्या कर्माचं कर्तेपण आपल्याकडे घ्यायचं नाहीये. ते ईश्वरार्पण करायचं आहे. कर्म हे अटळ आहे असं एकदा निश्चित झालं की ते बंधक होणार नाही याची काळजी जीवाला घेता आली पाहिजे. आणि यासाठी भगवंत पुन्हा एकदा अर्जुनाला पुढे उपदेश करते झालेले आहेत. भगवंत सांगतात, जन्म कुठे घ्यावा हे आपलं पूर्वकर्म ठरवतं. दैवायत्तम कुले जन्मः मदायतम तू पुरुष मदायतम तू पौरुषः. किंवा जन्मा येणे दैवा हाती करणी जग हा सवी असं म्हटलेलं आहे. कर्म कसं करावं यासाठी मग काय पाहिजे, तर ज्ञान पाहिजे. आणि म्हणून ज्ञानयज्ञ आपल्याकडे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे. सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ असा तो आहे असं भगवंतांनी सांगितलंय. हे ज्ञान किती महत्वाचं आहे आणि ते कसं मिळवायचं हे सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे. हा अर्जुन भगवंताचा सखा, मित्र, मेहुणा, आतेभाऊ आणि भक्त सुद्धा आहे. अर्जुनावर फार फार प्रेम आहे भगवंताचं. अहो माऊली तर म्हणतात, जे न संगेची पितया वसुदेवाशी, जे न संगेची माते देवकीसी, जे न संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. जे आपला पिता, जे सत्य, जे रहस्य, जे ज्ञान भगवंताने आपल्या पित्याला म्हणजे वसुदेवालाही सांगितलेलं नाही. आपल्या जन्मदात्रीला देवकीला सुद्धा कधी सांगितलेलं नाही. अहो बंधू बळीभद्र म्हणजेच बलरामाशी कधी बंधू बळीभद्र म्हणजे बलरामासोबत सुद्धा कधी असा संवाद साधलेला नाही. ते गुह्य, ते ज्ञान आज भगवंत अर्जुनाजवळ बोलतायत. अहो भगवंताची लक्ष्मीशी किती जवळीक, पण तिला सुद्धा सांगितलं नाही. पण अर्जुन प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, सख्यत्वाची जिवंत मूर्ती आहे. तेव्हा या अर्जुनाला भगवंताने हे ज्ञान देऊ केलेलं आहे. भगवंताने अर्जुनाला निष्काम कर्मयोग सांगितला. तो अनादी काळापासून चालत आलाय. तो अनादी आहे म्हणून अनंत आहे. हा योग प्रथम त्याने सांगितला होता सूर्याला. मग विवस्वान रवीने तो मनूला सांगितला आणि मनूने आपला मुलगा इक्ष्वाकू याला सांगितला. यानंतर पुढे अनेक राजांनी याचं अनुकरण केलं. पुढे लोक विषयाच्या आहारी गेले, देहासक्त झाले, आत्मविस्मृती झाली, आत्मबोधाचा विसर पडला, भोगवाद बोकाळला.
मग माऊलींनी सांगितलं, की अहो दिगंबरांच्या गावामध्ये पैठण्यांचं महत्त्व ते काय असणार? आता आंधळ्याला सूर्य उगवला काय किंवा मावळला काय? त्याला काय समजणार? बहिऱ्यांच्या सभेमध्ये गाण्याचं महत्त्व असेल काय? अहो कोल्ह्यांना चंद्रप्रकाशाचं महत्त्व कसं समजणार? तसेच हे विवेकहीन लोक मला काय समजून घेणार? असे दृष्टांत माऊलींनी दिलेले आहेत. पण अर्जुनाला पुन्हा एकदा शंका आलीये. भगवंताला अर्जुनाने विचारलं, की ह्या ज्या तुम्ही कथा सांगितल्यात त्या फार पूर्वीच्या सांगितल्यात. त्या काही मला पटल्या नाहीत. कारण विवस्व, इक्ष्वाकू हे तर शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेले. तू तर आज माझ्याबरोबरचा आहेस. माझ्यासोबत उभा आहेस. माझ्याच काळामध्ये जन्म घेतलेला आहेस. मग तू त्यांना उपदेश कसा काय केलास? सूर्याला उपदेश तू केलाच कसा? अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवंताने उत्तर दिलंय, की अरे जेव्हा जेव्हा हे सर्वजण होते ना, तेव्हा तेव्हा मीही होतो. तुझा आणि माझा जन्म एकदाच नाही अर्जुना. अरे तुला पूर्वीचे जन्म आठवत नाहीत, पण ते मला आठवतात. माझं रूप व्यक्त झालं की ते मला आठवतं. एरवी मी अव्यक्त, निर्गुण, निराकार आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांना मारण्यासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. संभवामी युगे युगे. सज्जनांच्या हातून सुखाची गुढी उभी करतो. अविवेकाची काजळी पुसून टाकतो. आत्मसुखाने विश्व भरून टाकतो. माझं अजत्व कायम ठेवून मी जन्माला येतो. हे रहस्य ज्यांना समजतं ना, ते पुरुष परममुक्त असतात. असे देहधारी देहात गुंतत नाहीत. ते माझ्याशी एकरूप होतात. आत्मबोधाने संतुष्ट झालेले हे सज्जन ज्ञानी असतात. काही भक्त माझी सगुण भक्ती करतात. मी त्याच रूपात त्यांना दर्शन देतो. अज्ञानामुळे त्यांच्या मनात भेदाची कल्पना येते. देव देवी असा भेद ते करतात. भेदबुद्धीमुळे उच्च नीच असे भेद निर्माण होतात बघ. वेगवेगळ्या देवता, उपासना, फळांची याचना मग केली जाते. पण भगवंत सांगतात, अर्जुना, ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे. आणि संशय हा ज्ञानाचा शत्रू आहे. संशयात्मा विनश्यती. मग हे ज्ञान मिळवायचं कसं? तर कर्म करत राहायचं. आणि कर्म करायचं कसं? तर कर्म करता करता नैष्कर्म्य होता आलं पाहिजे. चित्त निर्मळ असलं ना की कर्म निष्काम होतं. गीता यालाच विकर्म असं म्हणते. गीतेमध्ये माऊली कर्म, विकर्म आणि अकर्म असे 3 शब्द येतात. कर्मामध्ये विकर्म ओतलं की आनंद निर्माण होतो आणि ते कर्म अकर्म होऊन जातं. कर्म करून पुसून टाकल्यासारखं होतं ते. कारण कर्मामधला कर्ताच संपून जातो. मग ते कर्म ईश्वरार्पण होतं अगदी स्वाभाविकपणे. याला कर्मानंद म्हणतात. कर्माचं वर्म समजून घ्यायचं असेल तर संतांजवळ जावं. अहो बघा, सर्वच संतांनी आपली विहित कर्म केलेली आहेत आणि त्या कर्माला विकर्माची जोडही दिली आहे आणि त्यामुळे या संतांनी केलेली कर्म अकर्म अवस्थेला पोहोचलेली आहेत. आपण मागल्या भागात सुद्धा उदाहरणं पाहिली की कांदामुळा भाजीमध्ये सावता माळींनी विठाई पाहिलेली आहे. संत सेना महाराजांना केस कापता कापता भगवंताची अनुभूती आलेली आहे. प्रत्यक्ष भगवंत आपले काम करतो असा अनुभव त्यांना आलाय. जसं न्हावी काम करत असताना नको असलेले भाग काढून टाकतो आणि आपल्याला सुंदर बनवतो, तसंच विवेकाच्या कात्रीने संत सेना महाराजांनी आपल्या आत्म्याला सुद्धा असं स्वच्छ सुंदर केलेलं आहे. त्याला सुद्धा पैलू पाडलेले आहेत. आता जनाबाईला दळण्यामध्ये, कांडण्यामध्ये, धुण्यामध्ये
पाणी काढण्यामध्ये या विठ्ठलाने मदत केलेली आहे, असं तिने सांगितलंय. रोहिदासासंगे त्याने चर्मसुद्धा रंगवलेले आहे. रोहिदासासंगे त्याने चर्मसुद्धा रंगवलेलं आहे. अहो सजन कसायाला मांस सुद्धा विकू लागलेला आहे हा नारायण, हा हरी. आणि संत कबीरांना शेले विणण्यासाठी त्याने मदत केलेली आहे. या सगळ्यांनी आपापली कर्म केलेली आहेत. पण ते ती कर्म ईश्वराला अर्पण केल्यानंतर ती कर्म केल्याचं सुख किंवा किंवा त्या कर्माचं ओझं झालं म्हणून दुःख, अशी कुठलीही भावना त्यांच्या मनामध्ये नाही. उलट ती विहित कर्म करत असताना भगवंतच आपल्या साथीला बसलेला आहे आणि आपण जोडीने ती कर्म करतो आहोत. पुढे जाऊन मी ते कर्म करत नाहीच, तर जनाबाई काय सांगते, की विठ्ठलाने धरलं जातं आणि दळू लागला माझ्याबरोबर. इथे विठ्ठलाचा हात जात्यावर आहे की नाही हे महत्वाचं नाही. इथे विठ्ठलाचा हात जात्यावर आहे की नाही ही शंका मनात उत्पन्न होताच कामा नये. जनीच्या मनामध्ये तो विठ्ठल भक्कमपणे स्थापित झालेला आहे. ही गोष्ट महत्वाची ठरायला हवी. जो अज्ञानी असतो, तो जनीच्या धा जो अज्ञानी असतो, तो जनीच्या जात्यावरला विठ्ठलाचा हात शोधतो, पुरावा मागतो. पण ज्ञानी मनुष्य ज्ञानी मनुष्य मात्र जनाईच्या अंतरात्म्यामध्ये डोकावून पाहतो आणि त्याला तिथे विठ्ठल स्थापित झालेला दिसतोच दिसतो. ज्ञान आणि अज्ञानामध्ये ही एक अस्फुट अशी सीमारेषा आहे. ज्ञान आणि अज्ञानामध्ये ही अस्पष्ट अशी सीमारेषा आहे. आणि आपल्या अध्यात्माचा सगळा खेळ तिथे आहे. आणि आपल्या अध्यात्माचा सगळा खेळ त्या सीमारेषेवर चाललेला आहे. जणी म्हणायला लागली, की मीच दळलं, मीच कांडलं, मीच धुणं धुतलं, मीच पाणी ओढलं. तर कसा हो विठ्ठल दिसायचा तिच्या सोबतीला? पण जनाई म्हणते, "अरे मी नाहीच केलं, हे तर तूच केलं." म्हटल्यानंतर त्याला तिथे यावंच लागतं. एकंदरीत काय तर ज्ञान म्हणजे संन्यस्त वृत्तीने केलेलं विहित कर्म आहे. भगवंत अर्जुनाला सुद्धा तेच सांगतायत, की "अरे अर्जुना, तू ओझं घेऊ नको, तू करते पण घेऊ नको. तू युद्धाचं अरे तुझ्या रथाचं सारथ्य मी करतोय. एवढं तुला पुरेसं नाही का? तू तुझं कर्म कर. तू कर्मयोगी आहेस. संन्यस्त वृत्तीने तू तुझं कर्म कर आणि ते मला अर्पण कर. म्हणजे तू नैष्कर्म्य होशील." बघा म्हणजे भगवंताने स्वतःवर केवढं ओढावून घेतलेलं आहे. आपल्याला तो निवांत राहायला सांगतोय. पण आपलाच अहंकार मध्ये येतो आणि आपण म्हणतो, की "भगवंता नको, तू थांब तिथल्याच जागी, मी करतो." आणि जेव्हा हा मी मध्ये येतो, तेव्हा मग भगवंत आपल्याला एकटं सोडून दूर कुठेतरी निघून जातो. आणि मग पुन्हा त्या कर्माचं ओझं झालं म्हणून आपण रडायला मोकळे. बालबुद्धीने केलेला असा हा संसार आपल्याला तापदायक ठरतो. पण भगवंताने गीतेमध्ये जे सांगितलं आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमधून जे सुबोध करून सांगितलं, ते ज्ञान जर आपण समजून घेण्याचा जरी प्रयत्न केला, तरीसुद्धा या भवसागरामध्ये आपली नौका अगदी सहजपणे पार होऊ शकते, आनंदात पार होऊ शकते, हे एवढं लक्षात घ्यावं. आता बघा, वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्याच पायाने चालत असतात. ते तसे चालले नाहीत, तर काय एवढ्या उन्हामध्ये आणि एवढ्या पावसामध्ये त्यांचा ठाव लागणार आहे सांगा बरं? पण माऊली काय? पण वारीमध्ये चालणारा प्रत्येक वारकरी काय सांगतो? तर विठू चालवतोय. मृदुंगावरची थाप विठूच देतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये सुद्धा विठूच सामावलेला आहे. आणि म्हणून वारीमध्ये केलं जाणारं सेवाकर्म असो किंवा वारीचा प्रत्यक्ष प्रवास असो, या सगळ्यामध्ये कुणालाही कोणत्याही वर्षी तापत्रय होताना दिसत नाही आणि ही वारी अखंड सुरू राहते.
निर्गुणाचे भेटी या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये ज्ञान संन्यास योग आपण ऐकलेला आहे. ज्ञानेश्वरीतील योगचिंतनं आपण ऐकतो आहोत, जी आपल्याला समजावून सांगितली आहेत हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी. अत्यंत सुबोध अशी भाषा, अत्यंत सोपी अशी रचना ही आपल्यापर्यंत पोहोचू शकते, याबद्दल महाराजांचे सुद्धा आभार. ऐकत रहा निर्गुणाचे भेटी हा वारी विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. मी माधुरी आजच्या या वारीच्या प्रवासामध्ये इथे थांबतेय, पण पुन्हा उद्या भेटूया संन्यास योग जाणून घेण्यासाठी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली.